नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये. मुंबई उच्च न्यायालय भरती 2025-26 संदर्भात या ठिकाणी नवीन अपडेट आलेली आहे. आपल्या सर्वांना माहितच आहे की 26 तारखेला आपली एक्झाम झाली होती आणि त्याची प्रथम उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आली होती. आता त्या संदर्भात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे, तर त्याची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती इथे आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती इथे तुम्हाला मिळत असते. आणि इतर कोणत्या भरतीबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. नेक्स्ट व्हिडिओ आपण त्यावर घेऊन येऊ. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, आता स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रात उपलब्ध झालेली आहेत. ती म्हणजे मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच, त्यानंतर तलाठी 62 प्रश्नपत्रिका संच, SSCGD 54 प्रश्नपत्रिका संच आणि तसेच रेल्वे भरती बोर्ड 10,200 प्लस प्रश्न भाग 1. तर अशी चारही पुस्तके सध्या आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे. जवळच्या कोणत्याही बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही ही खरेदी करू शकता. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन विठ्ठल रावकर सरांची पुस्तके आहे. आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपली सुरुवातीला फर्स्ट आन्सर की आली होती आणि आता त्यांनी काय सांगितलंय की हायकोर्ट ऑफ बॉम्बे रिवाइज्ड आन्सर की ऑफ स्क्रीनिंग टेस्ट हेल्ड 26/4/2026, म्हणजे जी काही आपली लेखी परीक्षा झाली होती 26 एप्रिल 2026 ला, त्यामध्ये जे पद होतं क्लर्कचं ऑन द इस्टॅब्लिशमेंट ऑफ हायकोर्ट, हायकोर्टमध्ये मुंबई असो किंवा त्याच्यानंतर पाहू शकता तुम्ही की बेंच आहे नागपूर आणि औरंगाबाद, तर या सर्वांची रिवाइज्ड आन्सर की लावण्यात आलेली आहे. सुरुवातीला पहिली आन्सर की लागली होती, ती सुद्धा आपण आपल्या ग्रुपवर टाकलेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यांचा स्कोर सुद्धा कमेंट केलेला होता. पण आता रिवाइज्ड आन्सर की नुसार जो काही तुमचा स्कोर आहे तोच तुमचा फायनल स्कोर आहे. त्यामध्ये बदल झालेला असू शकतो, कारण की ते या ठिकाणी स्टार मार्क त्यांनी केलेला आहे. जे काही चेंजेस झाले ते तुम्हाला आन्सर की मध्ये दिसून जातील. आता आन्सर की कशी पाहायची, तर ऑलरेडी आपण ती आपल्या ग्रुपला टाकलेली आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल किंवा मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजे ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही ही आन्सर की डाउनलोड करू शकता आणि पुन्हा तुम्हाला तुमचे मार्क्स हे कॅल्क्युलेट करायचे आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की निकाल कधी लागेल, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सध्या फक्त रिवाइज्ड आन्सर की आलेली आहे. निकालाला अजून साधारणतः एखाद्या महिन्याच्या आसपास वेळ जो आहे तो लागू शकतो. म्हणून जे विद्यार्थी क्लर्कसाठी या ठिकाणी पात्र आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर क्लर्कमध्ये 60 प्लसचा जातोय, त्यांनी टायपिंगची तयारी आवर्जून करायची आहे. याची स्किल टेस्ट जी आहे त्याला आपल्याला क्वालिफाय करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही तुमची टायपिंगची प्रॅक्टिस या ठिकाणी सुरू ठेवा. आता रिवाइज आन्सर कीनुसार तुमचे मार्क्स किती आहे फायनल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि याच मार्क्सचा विचार पुढील स्टेपसाठी केला जाऊ शकतो. राहिला प्रश्न कट ऑफचा, बरेच विद्यार्थी कमेंट करतात की कट ऑफ किती लागेल, काय लागेल, तर त्यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. एक्झॅक्ट कट ऑफ कोणीही सांगू शकत नाही, जो तो आपापल्या परीनं अंदाज व्यक्त करत असतो. यावेळेस जागा भरपूर आहेत, त्यामुळे रेशो जो आहे तो जास्त घेतला जाऊ शकतो आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढू शकते. त्यामुळे तुम्ही सुद्धा पात्र ठरू शकता. त्यामुळे स्किल टेस्टसाठी रेडी असणं गरजेचं आहे. स्किल टेस्टची तयारी करा. जर तुम्ही पात्र ठरले तर नक्कीच तुम्हाला स्किल टेस्टला सामोरे जावं लागू शकते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे रिवाइज्ड आन्सर की लागलेली आहे. लवकरच आपला निकाल सुद्धा लागणार आहे. निकाल लागल्याच्या नंतर होईल तुमची टायपिंग टेस्ट. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन अपडेट सोबत. नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये. मुंबई उच्च न्यायालय भरती 2025-26 संदर्भात या ठिकाणी नवीन अपडेट आलेली आहे. आपल्या सर्वांना माहितच आहे की 26 तारखेला आपली एक्झाम झाली होती आणि त्याची प्रथम उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आली होती. आता त्या संदर्भात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे, तर त्याची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती इथे आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती इथे तुम्हाला मिळत असते. आणि इतर कोणत्या भरतीबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. नेक्स्ट व्हिडिओ आपण त्यावर घेऊन येऊ. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, आता स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रात उपलब्ध झालेली आहेत. ती म्हणजे मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच, त्यानंतर तलाठी 62 प्रश्नपत्रिका संच, SSCGD 54 प्रश्नपत्रिका संच आणि तसेच रेल्वे भरती बोर्ड 10,200 प्लस प्रश्न भाग 1. तर अशी चारही पुस्तके सध्या आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे. जवळच्या कोणत्याही बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही ही खरेदी करू शकता. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन विठ्ठल रावकर सरांची पुस्तके आहे. आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपली सुरुवातीला फर्स्ट आन्सर की आली होती आणि आता त्यांनी काय सांगितलंय की हायकोर्ट ऑफ बॉम्बे रिवाइज्ड आन्सर की ऑफ स्क्रीनिंग टेस्ट हेल्ड 26/4/2026, म्हणजे जी काही आपली लेखी परीक्षा झाली होती 26 एप्रिल 2026 ला, त्यामध्ये जे पद होतं क्लर्कचं ऑन द इस्टॅब्लिशमेंट ऑफ हायकोर्ट, हायकोर्टमध्ये मुंबई असो किंवा त्याच्यानंतर पाहू शकता तुम्ही की बेंच आहे नागपूर आणि औरंगाबाद, तर या सर्वांची
रिवाइज्ड आन्सर की लावण्यात आलेली आहे. सुरुवातीला पहिली आन्सर की लागली होती ती सुद्धा आपण आपल्या ग्रुपवर टाकलेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यांचा स्कोर सुद्धा कमेंट केलेला होता. पण आता रिवाइज्ड आन्सर की नुसार जो काही तुमचा स्कोर आहे तोच तुमचा फायनल स्कोर आहे. त्यामध्ये बदल झालेला असू शकतो कारण की ते या ठिकाणी स्टार मार्क त्यांनी केलेला आहे. जे काही चेंजेस झाले ते तुम्हाला आन्सर की मध्ये दिसून जातील. आता आन्सर की कशी पाहायची तर ऑलरेडी आपण ती आपल्या ग्रुपला टाकलेली आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल किंवा मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजे ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही ही आन्सर की डाउनलोड करू शकता आणि पुन्हा तुम्हाला तुमचे मार्क्स हे कॅल्क्युलेट करायचे आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की निकाल कधी लागेल तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सध्या फक्त रिवाइज्ड आन्सर की आलेली आहे. निकालाला अजून साधारणतः एखाद्या महिन्याच्या आसपास वेळ जो आहे तो लागू शकतो. म्हणून जे विद्यार्थी क्लर्कसाठी या ठिकाणी पात्र आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर क्लर्कमध्ये 60 प्लसचा जातोय त्यांनी टायपिंगची तयारी आवर्जून करायची आहे. याची स्किल टेस्ट जी आहे त्याला आपल्याला क्वालिफाय करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही तुमची टायपिंगची प्रॅक्टिस या ठिकाणी सुरू ठेवा. आता रिवाइज आन्सर की नुसार तुमचे मार्क्स किती आहे फायनल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि याच मार्क्सचा विचार पुढील स्टेपसाठी केला जाऊ शकतो. राहिला प्रश्न कट ऑफचा, बरेच विद्यार्थी कमेंट करतात की कट ऑफ किती लागेल काय लागेल, तर त्यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. एक्झॅक्ट कट ऑफ कोणीही सांगू शकत नाही, जो तो आपापल्या परीनं अंदाज व्यक्त करत असतो. यावेळेस जागा भरपूर आहेत त्यामुळे रेशो जो आहे तो जास्त घेतला जाऊ शकतो आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढू शकते. त्यामुळे तुम्ही सुद्धा पात्र ठरू शकता. त्यामुळे स्किल टेस्टसाठी रेडी असणं गरजेचं आहे. स्किल टेस्टची तयारी करा. जर तुम्ही पात्र ठरले तर नक्कीच तुम्हाला स्किल टेस्टला सामोरे जावं लागू शकते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे रिवाइज्ड आन्सर की लागलेली आहे. लवकरच आपला निकाल सुद्धा लागणार आहे. निकाल लागल्याच्या नंतर होईल तुमची टायपिंग टेस्ट. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन अपडेट सोबत. नमस्कार.